डोंगरे भागामध्ये तुमचा परिसर जसा आहे ना त्याच्यापेक्षा दुर्गम परिसर नाही तो जूनपासून सुरू करायचं आमचा सुरू करायचं आता एकाच उद्योगात मर्यादित ठेवण्यापेक्षा 50% त्याला असू द्या 50% शेती प्रोसेसिंग उद्योग कारण एकच उद्योग सगळे करतात इतर काही प्रोसेसिंग जास्त उद्योग असतील तसं जर आपण तसं आम्ही सीताफळ पीक हाती घेतलं आहे आणि 2003 पासून भेटलेलं आहे म्हणजे पहिले 7 महिन्यानंतर सर आल्यानंतर 7 महिने शाळा इतकी डेव्हलप झाली होती की आमच्या शाळेत जिल्ह्यात पहिला नंबर आला त्याच्यानंतर राज्यात पहिला नंबर आला त्याच्यानंतर बिफोर एज्युकेशन नावाची संस्था त्यांचे स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं म्हणजे आपल्याला जसं म्हणजे आपल्याला पाहिजे होतं आपली शाळा कोणत्या लेवल आहे आपल्याला म्हणजे आपल्याला एक माहीत पण नव्हतं आमच्या शाळेत नंबर लाईनच्या आम्ही असंच फॉर्म भरलेला आणि ह्या स्पर्धेत जगातल्या 8 शाळा असतात पण असंच भरलेलं जिमसाठी जे ब्रेन जिम जे आहे का त्याच्यासाठी आपल्याला काही स्पेशल तासिका दिलेली आहे का काही वेळ दिलेला आहे या वेळेमध्ये आपण हे ॲक्टिव्हिटी करू शकतो शनिवारला मध्ये नाही आता आपल्याला बोर झालं तर तो इथे येऊन रेंजिंग खेळतो म्हणजे एक बॉक्स देतो 2-3 मुलांना जमा करून तिथं बसतो गेम खेळतो तसंच ही शाळा सगळ्यात पहिल्यांदा शाळा फिल्टर होत गेल्या मग पहिल्या 100 शाळांमध्ये शाळेचा नंबर आला म्हणजे 100 शाळेमध्ये मग शेवटच्या 100 शाळा राहिल्या त्यातनं म्हणजे वाटला शाळा कुठे आहे मग त्याच्यानंतर पण शाळा फिल्टर होत गेल्या म्हणजे 5-6 हे होते कम्युनिटेटिव्ह म्हणजे कोणती शाळा कम्युनिटी कोलॅबरेशन करते कोणती शाळा म्हणजे अशी याच्यातलं कोणती शाळा बेस्ट राहील म्हणजे कोणती शाळा म्हणजे गरिबी आलेली म्हणजे परिस्थिती मग त्याच्यातनं आमची शाळा कम्युनिटी कोलॅबरेशनमध्ये होती त्याच्यात आमची शाळा जगात एक नंबर आली पहिल्या तर शाळेमध्ये मुलांचा स्टॅमिना अभ्यास करायचा 2-3 तासाचा असतो 2-3 तासाच्या नंतर मुलं थकून जातात त्याच्यानंतर मुलांची जेवण झाल्याच्यानंतर योग मुद्रा होती जाते 1 तासाची त्याच्यानंतर मुलं फ्रेश होतात त्याच्यानंतर मुलं ज्याला जे पुस्तक आवडतं ते मुलगा तो पुस्तक घेतो जाऊन वाचायला बसतो मग पुस्तक वाचतो त्याच्यानंतर आमच्या शाळेत काही रेग्युलर टाईम सोपे झालेले डेली योग मुद्रा घ्यायची पुस्तक वाचन गटात बसायचं म्हणजे आमचे काही शेड्यूलमधले काही हे फिक्स झालेले तसंच चालतं आणि शेवट घरी जायच्या टायमिंगला मेडिटेशन होतं मग त्याच्यानंतर मुलं परत ध्यानात बसतात मग त्याच्यानंतर मुलं फ्रेश होऊन जातात पुस्तकं तुम्ही स्वतः घेता की कोणी त्याच्यात तुम्हाला शिक्षक नाही आमच्या शाळा संपूर्ण कम्युनिटी कोलॅबरेशन चालतं म्हणजे काही पालकांनी दिले काही कंपनीचे काही घेतले डिलिव्हरी आता हे पुस्तक कोणतं पाहिजे तुम्हाला तर ते पुस्तक काढून देणार कोणी असतं इथे शिक्षक की मुलंच करतात आता लायब्ररीसाठी हे जे आपण पुस्तक घेतो त्याची इथं नोंद करून ठेवायची आणि ते असल्यावरती परत आपण ठेवल्यावरती परत आपण तिथं संपूर्ण चार कोडिंगच्या 4 लँग्वेज जातात एक C++, पायथॉन, स्क्रॅच आणि HTML मुलांनी संपूर्ण सेल्फ स्टडीनेच केलेले आहे आणि काही एक दिदी आहे तिकडनं शिकवायला कोडिंगचे कोर्स कम्प्लीट झाले ती कोडिंग शिकवते आमच्या शाळेत विषय मित्राची संकल्पना आहे म्हणजे आता सर सर्वांना शिकवतात सगळ्या मुलांना सरांचं शेवटचं सगळ्यांना शिकवून मुलांचं मित्र असतं हो पण त्यातल्या 50% नाही 10% मुलांना तरी समजलेलं असतं 90% मुलांना समजलेलं नसतं पण आता आम्ही जे गुरुकुलचे त्यांना सगळ्यांना समजतं आम्ही 16 जण आहेत मग सर आम्हाला सगळ्यांना पहिले शिकवतात मग आम्ही विषय मित्र झालो त्यांचे आम्हाला गट करून दिलेलं आहे एक माझ्यापेक्षा थोडा कच्चा अशा प्रकारचे मुलं दिलेली आहेत मग मी माझ्या खालच्याला शिकवणार मग माझ्या खालच्या बाकीच्याला शिकवणार असं आम्ही एक विषय मित्र म्हणून काम करतो आता नाही
मुलं सरांना विचारायला घाबरतात आपला अपमान होईल मुलं असतील पण जर आपण मित्राकडून एकदा विचारू दोनदा विचारू पण मित्र आपल्यावर रागवणार नाही त्याच्यामुळं आम्ही विषय घेतो सिम्युलेटर दिलेले ते सिम्युलेटर कोडिंग असेल पीपीटी वगैरे आणि पीपीटी बनवा. हो आणि मुलांना शाळेत काही प्रोजेक्ट वगैरे बनवायचे असेल तर मुलं टॅबचा उपयोग करून बनवू शकतात. काही शिकायचं असेल तर टॅबच्या सहाय्याने शिकतात. तुम्हाला लॅपटॉप्स हँडल तुम्हीच करता का कोणी प्रॉपर गायडन्स करता? तुम्हाला यातलं मायक्रोसॉफ्ट वर्ड वगैरे शिकवलं का? हो हो मायक्रोसॉफ्ट पेंट ऑफिस त्याच्यानंतर CCC वगैरे एका वेळी 17 लॅपटॉप्स वर्क होतात. शाळेत 2 वायफाय इकडं संपूर्ण संगीत साहित्य आहे ते पण आम्हाला पालक शिकवतात ज्या पालकांना येत आहे आणि इकडे नेमबाजी साहित्य गर्ल्स वगैरे ते एअर रायफल आहेत नेमबाजीसाठी इथला आपण reload करू. शाळेचं पाऊल मुलं शाळेत त्याला अभ्यास करून कंटाळा येतो मग आम्ही दर शनिवारी स्किल डे असतोच मग तिथं गेमिंग PC आहे 2 फ्रीज आहेत आणि एक चेअर आहे त्याच्यावर मुलं गेम खेळतात आणि ज्या मुलाचे हातपाय दुखत असतील त्या बसायची चेअर आहे नाक दाबून देते आणि तसंच तुम्ही जसे बाहेर पडतो बघितलं तसे स्ट्रक्चर अजून हाय तसंच आहे तसे तिथं म्हणजे आधी जसे कप्पे होते तेच तसे आम्ही कप्पे ठेवलेले आहे त्याच्यात ब्रेन साहित्य आहे संपूर्ण तसंच शाखा डेव्हलपमेंट फक्त याच्यामध्ये त्याला सरमायका वगैरे लावून हे केलेलं आहे. इकडं स्मार्ट बोर्ड आहे तर आपण फळ्यावर शिकवतो त्याच्यावर आता मुलांना काही डाऊट असेल तो जर शिक्षकाला जरी नाही समजला तर आपण तो गुगलवर किंवा यूट्यूबवर बघतो पण फळ्यावर आपल्याला बघता येणार नाही जरी मोबाईल लावला तरी मुलांना एवढं बारीक दिसणार नाही त्याच्यामुळे हे 2 तिकडच्या वर्गात टी व्ही होता तर इथं पण आहे त्याच्यावर आपल्याला फळा पण असतो पेन लिहायचं आणि गुगल पण आहे त्याच्यावर यूट्यूब ओपन करू शकतो प्ले स्टोअर आणि यूट्यूब कोणी येऊ नाही शकत तरी ते संपूर्ण येतात तिथं शाळेत फ्रीडम जे काय करायचं शाळेची शाळेची आमच्या फ्रिक्वेन्सी आहे आणि आपल्याला म्हणजे पुढं इथं 10 ते 15 किलोमीटर जे पण काय आपल्याला ऐकू येतं रेडिओमध्ये तेही जवळलं किंवा बाहेर नाही घेऊ जायचं का? म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कसं जुन्या काळात काय प्रिंट करतात ते आपण 2D मध्येच पेपरवरती का पण आता याच्या सहाय्याने आपण याच्यावरती 3D मध्ये प्रिंट करू शकतो. प्रिंट कर नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरवरती आपण फर्स्ट काय आपल्याला जे काय बनवायचे त्याची आपण डिझाईन बनवायची म्हणजे जर तुम्ही याला सेंड करायची किंवा पेपरमध्ये मला आपल्याला सेंड करू शकतो किंवा लॅपटॉप याला कनेक्ट करून आपण याला सेंड करू शकतो मग हा प्रिंट करतो. आता 256 मीटरचा हा पेड याचा उजवले त्याच्यामधलं हे जे फिलामेंट्स आहेत हे वितळतात आणि त्याच्या थ्रू त्या खाली तो डिझाईन पेपर तुमच्या वापरता आपलेच का? पेपर्स नाही पेपरची काही गरज नाही नाही 3D साठी काय प्रिंट या प्रिंटरमध्ये काय हा 3D प्रिंटर म्हणजे त्याच्यावर काय ऑब्जेक्ट प्रिंट होतात. हा ऑब्जेक्ट पूर्ण ती तयार होती इथं तयार आपल्याला जर गाडी चालवताना जर आपल्याला झोप आली आता त्याच्या पुढे काहीच नाही समजा आपण असं घातलाय असं घात जे आधी बनवलं त्याला सेट आहे बरोबर म्हणजे काय होतं त्यांना समजा जर आपण डोळे दाखले बघा वाचतो हां हां सेन्सर सेन्सर
म्हणजे आपल्याला जर गाडी चालवताना जर झोप आली तर आपल्याला तो वाचतो. हां अलाराम दिला या यांनी उपलब्ध करून दिलेली सिम सपोर्ट तीन फक्त आहे ना. आणि जर 2 फोटो केली तर 2 लाईट लागतील. याला कसं आपण याला वेल्डिंगचं काम करतो, काही गोष्टी प्रिंट करतो. जसं याच्यात म्हणजे आपण जसा बदलला आता याला सेक्शन पेपर लावलेला आहे. हा आपण याच्यामध्ये जो पण काही कलरचा हे ठेवेल आणि जर आपण पाहिलं तर ड्रोनची शूटिंग वगैरे होते. जसे तिकडं शूटिंगचे काही ड्रोन्स आहेत. शूटिंगचे ड्रोन शाळेचे जे पण काही ड्रोनची शूटिंग होते ते सगळे मुलंच करतात आणि हा मुलांनी बनवलेला आहे. मुलांनी त्याचे 2 ड्रोन बनवले. एक ड्रोन आता प्रदर्शनाच्यासाठी आणि हा शिकवायला तर जे सर्व डिझाईन आहे ते यूज केलेलं आहे. म्हणजे आपल्याला शाळेत कोणते पण मुलं पण करू शकतात. इकडे पण आर्यवरती साहित्य आहे सगळं. इकडे सगळं ज्वेलरी आहे मुलांनी बनवलेली. आता आम्ही शाळेची लवकर तिकडे साईड खोलून ज्वेलरी सेल पण करणार. हे पण आणि संपूर्ण जर रॉ मटेरियल आहे